आज आपली कृती समितीची बैठक राज्य शासनाने सह्याद्री शासकीय अतिथीगृहावरती लावलेली होती आणि या बैठकीला थोडासा उशीर झाला कारण उपमुख्यमंत्री महोदयांना काही कार्यक्रम होते, पण ते कार्यक्रम झाल्यानंतर ते आल्यानंतर आम्ही कृती समितीने आपली बाजू अतिशय आक्रमकपणे आणि अभ्यासू पद्धतीने सर्वांनीच मांडली. आपल्या कृती समितीतले सगळे सहकारी होते, सगळ्याच युनियन किंबहुना त्या ठिकाणी उपस्थित होत्या. आम्ही सगळेजण ठरवूनच गेलो होतो की आपल्या आर्थिक मुद्द्यावरतीच त्या ठिकाणी मांडणी करायची आणि त्याप्रमाणे सर्वांचीच मांडणी झाली. त्यामध्ये प्रामुख्यानं 6,500चा जो जो एकनाथ शिंदे साहेबांनी 6,500 रुपये जे जाहीर केले त्याचे 5च हप्ते मिळाले आणि त्यानंतर हप्ते बंद झाले आणि तो फार मोठा सेटबॅक होता. आणि म्हणून आग्रहाने असं सांगितलं की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी 6,500 रुपये जाहीर करायचे आणि त्याचे हप्ते 5 हप्त्यानंतर बंद करायचे, ही कुठनं पद्धत आणली. त्याच्यावरती अतिशय आक्रमकपणे आम्ही बाजू मांडली. त्यानंतर आपला 1% इन्क्रीमेंट 16 पासूनचा असेल, घरभाडे भत्ता असेल आपला 18 पासूनचा, किंवा आपल्याला घरभाडे भत्ता आपला आता 10, 20, 30% मिळणार असेल आणि महागाई भत्ता 18 पासूनचा असेल. या सगळ्या बाबींवरती अतिशय आक्रमकपणे कृती समितीने बाजू मांडली. सगळ्या बाजू मांडून ऐकल्यानंतर एकनाथजी शिंदे साहेबांनी थोडी परिस्थिती सांगितली, कारण त्यांनी आपल्या ECS परिवहन जे होते संजय शेट्टी साहेब त्यांच्याशी पहिली बंद दाराआड चर्चा केली. आल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की ST महामंडळाची परिस्थिती काय बरी नाही आहे आणि राज्याची परिस्थिती आता जरा दुष्काळामुळे बरी नाही. पण आम्ही काय ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हतो, कारण त्यांना स्पष्टपणे सांगितलं होतं की साहेब दुनियाची दिवाळी गोड होती, आमची दिवाळी गोड झाली पाहिजे. खालचा कर्मचारी अतिशय संतप्त झालेला आहे आणि त्या भावना सगळ्या त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या. आणि मित्रांनो, आपल्याला त्या ठिकाणी 2 ज्या लॉक झालेल्या गोष्टी होत्या, ज्यात तुम्हाला असं वाटायचं की आता कुठं मिळते, त्या लॉक झालेल्या गोष्टी आम्ही ओपन करू शकलो आणि एकूण 3 निर्णय या ठिकाणी झाले. त्या 3 निर्णयामध्ये साधारणपणे आपल्याला तुम्हाला सांगतो की 6,500 रुपये जे एकनाथ शिंदे साहेबांनी जाहीर केले होते त्याचे हप्ते बंद झाले होते. त्याचे साधारणपणे तुम्हाला सांगतो 6,500चे 65 कोटी रुपये प्रत्येक महिन्याचं बर्डन वाढणार आहे. पण 6,500चे हप्ते त्यांनी चालू करायचं मान्य केलेलं आहे. आता ते 65 दर महिना 65 कोटी रुपये राज्य सरकारने STला द्यावे, अशा प्रकारचं त्या ठिकाणी हे झालं. दुसरं काय की त्यांनी आपल्याला 6,000 रुपये त्यांनी आपल्याला दिवाळीची बक्षीस दिलेलं आहे, 6,000 रुपये. आणि आपलं जे 12,500 रुपये जे गेल्या वर्षीपासून बंद झालेलं होतं ते 12,500 रुपये रिटर्नेबल बेसिस आहे, पण तो दिवाळीचा ॲडव्हान्स आपल्याला साधारणपणे द्यायचा. म्हणजे आज 116 कोटी रुपये आपण सरकारकडून घेण्यात आपण यशस्वी झालो. आता तुम्हाला सांगतो की ह्या जे आयटम जे होते, घरभाडे भत्ता, महागाई भत्ता, रेट ऑफ इन्क्रीमेंट आणि आपल्याला 1% इन्क्रीमेंट आणि 6,500चा फरक, ह्याचा साधारणपणे परिवहन मंत्री महोदयांनी 120 कोटी रुपये पर मंथ राज्य सरकारकडे मागितले होते. ते 120 कोटी रुपये नाही मिळाले, पण 65 कोटी रुपये आपण आणायला यशस्वी ठरलो. आता त्यांनी 3 टप्पे केलेले. कसे 3 टप्पे केलेत सर? सगळीच थकबाकी, म्हणजे अगदी तुम्हाला सांगतो, सेवानिवृत्तांची देणी असतील, आपल्याला म्हणजे सगळ्याच बाबी आल्या त्याच्यामध्ये. घरभाडे भत्ता आला, रेट ऑफ इन्क्रीमेंट आलं, आपल्याला महागाई भत्त्याचा फरक आला. सगळीच्या सगळी देणी जर द्यायची असतील तर त्याला त्यांच्याकडे 4420 कोटी रुपये साधारणपणे विदाऊट कॉस्ट टू कंपनी लागतात. कॉस्ट टू कंपनी जर 2850 केली तर मग मात्र ते 5,500च्या दरम्यान जातं. आम्ही त्यांना सांगितलं की नाही साहेब, आपल्या शासनाकडे 20-50च कॉस्ट टू कंपनी ठरलेली आणि त्यामुळे त्याचं एकंदरीत त्यांनी 3 टप्पे केलेत, ज्यामध्ये पहिला टप्पा 65 कोटी रुपयाचा दिला, 3 महिन्यामध्ये 93 कोटी आणि त्यानंतर 120 कोटी रुपये देतो असं त्यांनी सांगितले. शिंदे साहेबांनी हे आम्हाला आश्वस्त केलं की मी बोलतो ते करून दाखवतो. तुम्हाला सांगितलं होतं की 6,500 रुपये मी देऊन टाकले तुम्हाला. 6,500 रुपये फार काय कमी जास्त केलं नाही आणि त्याच्यामुळं त्यांनी हे आज आपल्याला 2 गोष्टी दिल्या आणि तिसरी गोष्ट आपण ते बक्षीस पण मिळू शकलो. एकूण 3 गोष्टी आपल्याला मिळालेल्या आहेत. भाऊ फाटक चळवळीमध्ये ज्यांचं सॅल्यूट देऊन नाव घेतलं जातं, त्या भाऊ फाटक नेहमी असं सांगायचे चळवळीमध्ये की जे मिळतंय ते पदरात पाडून घ्यायचं असतं आणि उरलेल्यांसाठी प्रामाणिकपणे भांडायचं असतं. मित्रांनो, ही जर मंडळी तुम्ही सगळी बघितली, एक काळ असा होता की एकामेकाच्या तोंडाकडे कोण बघत नव्हतं. आता आम्ही हातात घेऊन सख्या भावासारखं एकत्रितरित्या श्रेयवादाची लढाई न लढता लढत आहोत. मला असं वाटतं की 120 कोटी रुपये आज आम्ही काढू शकलो आणि 100% विश्वास आहे की आपल्याला हे उरलेले जे काही थकबाकी ते तर घ्यायचं. पण कृती समितीने मनात ठरवलंय कुठल्याही परिस्थितीमध्ये ST कामगारांचं वेतन राज्य सरकार एवढं केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. म्हणजे नाही, ही काळ्या दगडाची पांढरी रेष आहे आणि त्यासाठीच आम्ही एकत्रित झालो आहोत. आता काही लोकांना थोडंसं म्हणजे मी मगाशी सोशल मीडियाचं काही सांगत होते, आता बरं वाईट बोलणारी लोक असतात, प्रामाणिकपणे भांडणारा माणूस लोकांना आवश्यक असतो. आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केलो आणि ह्या परिस्थितीमध्ये
जी परिस्थिती राज्याची सगळी तुम्हाला माहिती आहे, मला काही त्याच्यावरती तुम्हाला घेऊन जायचं नाही, पण राज्यात आज परिस्थिती काय झाली आहे ते सगळं मुख्यमंत्री महोदय सांगत होते. जमिनी कशा खरडून गेल्या, कशी आम्ही मदत करतोय वगैरे वगैरे वगैरे. तरी सुद्धा लालपरीचे सेवक कुठल्याही परिस्थितीमध्ये कमी पडणार नाही ह्याची दक्षता आमची कृती समितीची आहे. आणि म्हणून तुम्ही गेले 10-15 दिवस खूप प्रयत्न करता, रात्राची दिवस केला, दौरे काढले आणि उद्यापासून तुम्ही राज्यात आंदोलन करणार होते. परंतु आज मुख्यमंत्री महोदयांनी 3 गोष्टी केल्या, 3 गोष्टी राहिल्या. ठीक आहे, त्याही गोष्टी करायचं त्यांनी मान्य केले. खासदार आढळराव साहेबांनी त्या ठिकाणी मध्यस्थी करायचं ठरवलं तर त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. आणि मुळात काय की एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला जेंटलमॅन प्रॉमिस केलेला आहे की मी कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमच्याशी चर्चा करून ती थकबाकी देणार म्हणजे देणार. आणि मग कृती समिती आम्ही एकत्र बसलो. थोडा उशीर झाला, तुम्हाला रात्र झाली, थोडा उशीर झाला, पण त्या ठिकाणी आम्ही बसून ठरवलं होतं की ठरवायचं का, करायचं का उद्यापासून आंदोलन. सगळं गोळाबेरी जर एकत्र केली आणि आताची परिस्थिती राज्याची बघितली, शेवटी जायचं कोणाकडे तर देवेंद्र फडणवीस साहेबांकडे जावं लागेल. आणि एकाचा एक उपमुख्यमंत्र्यांनी दिलेला निर्णय डावलूनवरती जाणं आणि त्यासाठी उद्यापासून कडक आंदोलन करणं, या सगळ्या बाबींवरती आम्ही विचार करून मग असं ठरवलं की करायचं ना तर एकदाच आपल्याला दणका द्यायचा आहे. तेव्हा हे मिळालेलं आपण पदरात पाडून घेतलंय आणि उरलेल्यांसाठी प्रामाणिकपणे लढण्याचा आम्ही निर्णय घेतलाय. तुम्ही सर्वांनी कष्ट केलं त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार. उद्यापासूनचं होणारं आंदोलन कृती समितीने तात्पुरतं स्थगित करण्याचं ठरवलंय. तुमच्या सर्वांचे धन्यवाद.